मॅकबुकचं 35 आवर्स बॅटरी लाईफ यायची. त्याची प्राईस बघायला गेलं तर 1999 रुपयाचे फक्त एक पॉवर बँक आहे. तुम्ही ह्याच्यावरूनच अंदाजा लावा किती महाग असू शकते. आणखीन केरळमध्ये जर बघायला गेलं का कोणचा समुदाय सगळ्यात म्हणजे मोठा तर हिंदू समुदायाचा आहे. 54.3% हिंदू समुदाय आणि त्यानंतर मुस्लिम समुदाय काहीतरी 26.8% आणि त्यानंतर 18.6% मुस्लिम समाज आहे. आपलं ते ख्रिश्चन समाज आहे. पोचलो एरंगापुलम LOKSRTC भारी बनवले. कोचीसाठी बस बघू आता तर लागली. पहिलं कोचीतच जाऊन खाऊ. तर बघा इथं उद्याच्याला यायचं मरीन ड्राईव्ह इथं सगळ्या मोठे मोठे जहाज आहेत राव. किती जुना ब्रिज आहे बघा ही. बघा काळाच पडलाय काळाच. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आता आपलं हिताला स्टे आज आपण चेकआउट करणार आहे. मुन्नार टू कोची चाललं होतं. तर आता आपल्याला खाली जाऊन पहिली बस बघायची, बस किती वाजता नाही, आणि नंतर मग कोचीला प्रवास आपण कोचीचा सुरू करू. चला आता डायरेक्ट तुम्हाला खाली बस स्टँडवरच भेटतो. आता अरुणाचलमध्ये पोचलोय बस स्टँडवर. किती वाजता येते काय माहिती आता बस, बघू वाट आता बसची. आता बसमध्ये बसलोय. आडेमले बस स्टँडवर उतरायचं आहे. तिथून पुढं परत चेंज करायची कोचीसाठी बस. म्हणलं तिथपर्यंत थोडं अंतर करू आलेले होते बस, लगेच बसून घेतलं. परत मग तिथे गेल्यावर बदलाय. डायरेक्ट पण लागत होते पण वाट बघावं लागत होते, पण हळूहळू चालू राहतोय ना प्रवास. आडेमली बस स्टँडला उतरून आणखीन एक बस चेंज केली. ती पण कोचीला डायरेक्ट जात नाही, ते पण काहीतरी कोठा मंगल या गावात जाते. आणि डबल तिथनं पण डबल बस चेंज करायची. याला डायरेक्ट बस भेटेनाच आहे. आज काय कोचीसाठी डायरेक्ट बस भेटाना, नुसत्या बस बदलतोय. आता ही तिसरी बस आहे बदलायची. आता इथून पुढं आलोवापर्यंत बस आहे आणि ही आलोवापासून परत डबल एक कोचीची बस घ्यायची. नुसत्या बस बदलीत चाललोय. मगाच्या दरनं व्हिडिओ बनवायला येत नव्हतं कारण गाणी चालू होती बसमध्ये आणि परत ते कॉपीराईटचं सीन होतं. गाणी जर यूट्यूबला जर असंच टाकला व्हिडिओ मग कॉपीराईटचा सीन होतं. मग ते काय बरोबर नाही म्हणलं, आपलं काढायचं नको व्हिडिओ. फक्त आपलं 2-3 सिनेमॅटिक व्हिडिओ काढले तीच आता व्हिडिओ टाकायचे परत. आता 50 किलोमीटर आणखीन कोची राहिले तिथून. आता हे आलोवापर्यंत जाईन आणि आलोवानंतर मग 50 तिथून पुढं काय कमी जास्त किलोमीटर होतं ना, पण पोचन पटकन. आता काय नाही 1.5-2 तासाचा प्रवास झाला. 1.5 तासच लई कारण इथून तिथून कंटिन्यू बस भेटत आले तर मला एक पण असं 5-10 मिनटं सध्या बसलो नाही मी. लगेच बस टू बस लगेच लागत गेलं इथपर्यंत पोचलो. आता फक्त 50 किलोमीटर राहिले. आतापर्यंत व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण त्या बसमधली गाणीच बंद होत नाही. त्याच्या यायला प्रत्येक बसमध्ये गाणी ते प्रायव्हेटमधल्या, सरकारीमधल्या नाही. KSRTC ह्याच्यात नाही. बस स्टँड चांगलंच मोठं आहे की. मला आता कोचीसाठी कुठून लागते बघावं लागेल. लागलेली असाय बसली एखादी कोचीसाठी. ते तमिळमध्ये लिहिलं आहे सगळं, काहीच कळणार बोर्ड कुठे आहे काय लिहिलं इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे त्याच्या खाली. अरे बाप, उद्याच्याला त्रिसूरसाठी इथं लागते बस.
ज्या दिवशी त्रिसूरला जायचं त्यावेळेस सगळं बोर्ड बघितले बाबा, पण कोचचे कुठं नाव दिसणार नाही. पेरंबूरपर्यंत जाते. आता विचारावं लागेल, इन्क्वायरी ऑफिस हुडकतो काय मग आता. तर पलीकडच्या साईडने पण आहे बस स्टँड आणि अलीकडच्या साईडने पण आहे, दोन्हीकडून पण आहे. मला वाटलं पलीकडनंच आहे. इकडं बघू द्या आता कुठे दिसतंय का कोची. नाही तर कोणाला तरी विचारावं लागेल. इन्क्वायरी ऑफिस दिसना, दुसरं काय नाही. इन्क्वायरी दिसलं की विचारा येईन कुठे काय. नाव काय लिहिलं नाही तिथं, कोचीची बस येणार आहे म्हणून. पण इथंच लागते वाटतं. आता बघू वाटण काय, वाट बघितल्याशिवाय पर्याय नाही. काय दिवस आहे राव आजचा. आता डायरेक्ट कोचीची बसच भेटा नाही. आता ही 4थी बस आहे बदलायची एकाच जागेवरनं. फक्त कोचीसाठी 125-30 किलोमीटर होतं मुन्नारपासून. तिथून तुम्हाला सांगतो आता ही 4थी वेळ आहे बस बदलायची. आता एर्नाकुलम पर्यंत जायचं आणि तिथून पुढं परत काहीतरी 3-4 किलोमीटरच आहे कोची. डायरेक्ट काय बस भेटा ना गेली मला. पण थांबायची बारी लागत नाही, लगेच एका मिनिटाच्या आत तर लागोपाठ बस चालू राहते. तर त्यामुळे थांबायला कुठं लागलं नाही. काहीतरी 34 रुपये तिकीट आहे एर्नाकुलमचा. चांगल्या हायटेक बिल्डिंग आहेत की इथं. बघा 125 किलोमीटरला 168 रुपये लागलेत फक्त. लईच वारं सुटलंय बाबा. 168 रुपयामध्ये तुम्ही 125 किलोमीटर फिरताय म्हणल्यावर किती चीप जर्नी म्हणावं लागेल ही. सरकारी बस त्यामुळे लय भारी. कुठं पण जायचं म्हणलं की आपलं काढलं तिकीट की निघालं. कारण स्वस्तात मस्त फिरून निघतंय उगं. तुम्हाला सांगायचं राहिलं, कोची शहर आहे का पूर्ण कोस्टल साईडला आहे, म्हणजे समुद्राच्या किनारी. तिथं बीच वगैरे भरपूर आहेत. आपल्याला आता ते बीच पण संध्याकाळी आपण जाऊ ना. आता मी थोडी गुगलला माहिती बघितली कोचीविषयी. तर कोची एक कोस्टल शहर आहे फक्त. मला वाटलं ते जिल्हा आहे काय की, पण ते एर्नाकुलम हे जिल्हा आहे आणि कोची नुसतं बंदरगाह म्हणायचं, शहर पोर्टल शहर म्हणायचं, दुसरं काही विषय नाही. मला पहिल्यांदा कोचीच वाटलं शहर हे आपलं जिल्हा, पण एर्नाकुलम आहे. ट्रॅफिक लागले पण मुव्हिंग ट्रॅफिक आहे तिथे रिव्हर आहे, पण फुल ट्रॅफिक लागले. लेक्सस कोची टोयोटाचं एवढी मोठी कंपनी आहे का नेमकी काय म्हणतात तर शोरूम आहे काय माहिती. एवढं मोठं होतं ना पलीकडपासून, कॅमेरा काढूस तर हे करूस तर हे झालं गेलं ते व्ह्यू. इथूनच शहर एर्नाकुलम चालू होते. ह्याच्यात या बारक्या आपल्या मुंबईसारख्या कशा बारक्या सिटी असतात, पुण्यात कशा आपलं हडपसर शिवाजीनगर अशा हिशोबाने त्या सिटी आहेत. पण आता इथून पुढं सुरूच झालं म्हणायचं एर्नाकुलम जिल्हा. कोची पण एर्नाकुलमचाच एक भाग आहे. तेच म्हणलं एवढा मोठ्या बिल्डिंग कसं काय लागलेत बाबा. आणखीन केरळमध्ये जर बघायला गेलं का कोणचा समुदाय सगळ्यात म्हणजे मोठा, तर हिंदू समुदायाचा आहे. 54.3% हिंदू समुदाय आणि त्यानंतर मुस्लिम समुदाय काहीतरी 26.8% आणि त्यानंतर 18.6% मुस्लिम समाज आहे. आपलं ते ख्रिश्चन समाज आहे. बऱ्यापैकी इथं हिंदू जास्त येतं. बस पण कंडक्टरला क्लीन करावं लागते काय इथं, असं आहे बसले. आपल्या इथं करीत असते कुणी बघितले जावा. मस्त बिल्डिंग आहे. सगळ्याला बस स्टँडला जायचं वाटतं. सगळे दोघं तिघं मॅप काढून बघत आहेत. पुढे एक आहे, तिकडे साईडचा एक गडी आहे. मॅप काढू बघायला लागले तर मी पण तेच करतोय. आता एर्नाकुलमच्या मेन सिटीत आलो होतं बघा आपण. आतमध्ये कोणत्या तरी गल्लीत आहे. आतीच गर्दी आहे आतीच. तिथून 1 किलोमीटर राहिले बस स्टँड. आणखीन परत आपल्याला तिकडून परत 8 किलोमीटर जायचं आहे कोचीला. पोचलोत एर्नाकुलम.
आय लव KSRTC. भारी बनवले. कोचीसाठी बस बघू आता, भूक तर लागली. पहिलं कोचीतच जाऊन खाऊ, जेवण करायचं. परत हॉस्टेलला जायचं. हॉस्टेल बुक केलेलं नाही आणखीन. तिथं भरपूर ऑप्शन आहेत आणखीन हॉस्टेलचे तसे. आणि कालच्याच होप हॉस्टेलला जर भेटला स्टे चांगला कमी प्राईजमध्ये तर मग ते घेऊन आहे. तर मग 300-400 रुपये दुसरे हॉस्टेल आहेत भरपूर. त्या साईडला बस स्टँड आहे. पलीकडे डिझेल भरायला नेलं तर काय की त्यांनी डिझेल भरायचं चालू आहे. कोठामंगलम मेन बस स्टँड आहे. कोचची कुठं दिसतंय का? हा बस स्टँडला कोचची गाड्याच नाहीत अजून. आता एन्क्वायरी ऑफिसला विचारले, डायरेक्ट बाहेर प्रायव्हेट गाड्याने जावं म्हणते. तर अवघड आहे. असले कसले बस स्टँड आहेत काय माहिती. आपल्या इकडे किती बस लागते तर हाय त्या मेन ठिकाणला बस नाही म्हणलं तर अवघड आहे. मागायचं ते हायवे होता का तिथूनच कोचीला बस लागते. तर तिथं उतरलेलं परवडलं असतं. माहीत नसल्या तसंच असते. आता 1 किलोमीटर परत डबल चलत वॉकिंग जॉगिंग सुरू चाललो आहे. आता हळूहळू जाऊन बघू आता बस आहे का नाही. प्रायव्हेट बसच लागते जणू तिथं. काल मस्त म्हणलं आता 10 किलोमीटर चाललो आहे. आज 1 किलोमीटरसाठी काय फरक पडतोय आपल्याला. थोडं राहिले आता. अशोका टुरिस्ट होम इथं हॉटेल लय मोठे तर रूम लय भेटते. तर एरियाला इथून तिथून हॉटेलच दिसते तर मला. तर बघा टुरिस्ट होम मलयालसान कुठं अशोकान प्रिया लॉजन भरपूर लॉज आहे तिथं. हॉटेल बुक करायला गेलो पण कालचं जे हॉस्टेल होतं ते पूर्ण फुल झालेलं आहे. आता आपल्याला दुसरंच बघावं लागणार आहे एखादं. ते स्वस्त होतं मस्त. आपलं काहीतरी कोचित होतं 250-300 रुपयाला. 5-50 रुपये आगाव होते. आता 150 रुपये आगाव द्यावं लागून 400 रुपयाला आहे दुसरीकडे. ते बुक करू आपण. सगळे नुसतं तोंडाकडे बघते तर म्हणत असताना एक कॅमेरा धरून काय करते. तोंडाकडे बघते सगळं. बघू द्या, किती जरी बघितलं तरी आपण आपलं काम करत राहायचं. काय म्हणा पण जर सिटीत जर मॅप जर नसला का काय खरं नाही. मॅपचा इतका मोठा सहारा आहे का नाही. मॅप नसल्या विषय संपतो. काहीच कुठं जावं आणि कुठं नाही तेच कळणार नाही. आता इकडं रोडला जायचं आहे पण आता ट्रॅफिक बघा आता कसं जावं. कंटिन्यू ट्रॅफिकच बंद होत नाही. आडवच काढावं लागेल नाही त्याला बंद करायचं म्हणलं. बसा केला बाबा रस्ता पाय. त्या पलीकडच्या रोडला जायचं हायवे दिसतोय ते गावाला. आपण मागाचा जो रस्ता होता का हायवे त्याच हायवेला आलो. आता इथून कोचीला कुठं जाते काय माहिती. कधी लागते बस काय माहिती. विचारून बघू. आपली शेवटी बस आणि काय. आता कोचीपर्यंत चालवलं आहे. तिथून पुढं हॉस्टेल बघावं लागेल एखादं बुक करावं लागेल लवकर. हा बघा हा समुद्राचाच भाग आहे बघा. बघा हे पलीकडे जे दिसतोय का ते प्रॉपर समुद्र आहे. अख्खा समुद्राचा भाग आहे ह्यो. बोटिंग ते नाही पोर्ट आहे म्हणायचे. पोर्टी एरिया आहे हो. सगळ्या जहाजच लागलेले आहेत. किती जुना ब्रिज आहे बघा हे. बघा पूर्ण काळाच पडलाय काळाच. तर बघा इथं उद्याच्याला यायचं मरीन ड्राईव्ह इथं. सगळ्या बोट ते सगळ्या लावले मोठ्या मोठ्या जहाज आहेत राव. भाई इतका मोठं आहे ना एर्नाकुलम. हिंडू हिंडू पाय दुखायला लागले. आता हॉस्टेल बुक केलं आहे तरी पण इथपर्यंत बसमध्ये आलो आहे. आता 1.5 किलोमीटर राहिले इथून हॉस्टेल माझं बुक केलं आहे एक. आता उद्याच्याला आपल्याला मस्तपैकी कोचीचा मरीन साईट एक फिरायची. परत आणखीन डॉकयार्ड म्हणजे आपलं जहाज जिथं लागतात का ते बघायचं. आजपर्यंत आपण कधीच बघितलेलं नाही. पहिल्यांदा आपण बघणार आहे ती गोष्ट. उद्या दिवस एक्सायटेड राहणार आहे तसा. दिवसभर नुसतं फिरायचंच आहे. चला आता हॉस्टेलला चाललो आहे. मेन मार्केटमध्येच आहे आपलं हॉस्टेल. तिथे बरं आहे मस्त फिरायला तरी रात्रीच्याला. आता रात्रीच्याला मस्त फिरू आपण. एर्नाकुलम वा चांगलंच मोठं आहे पण
काही म्हणा मस्त शॉपिंग हॉल्स इथं भरपूर. एक लुलू मॉल म्हणून एक मोठा मॉल आहे बघा. आपण तिकडं जायचा प्रयत्न म्हणजे जाऊच तिथं, कारण हॉस्टेलच्या लय गेले 100-150 मीटरच्या अंतरावरच आहे, त्यामुळं काय लय पण लांब नाही जायला. बघा हे लुलू मॉल आहे. आपण येऊ फिरायला इथं, पण रात्रीचं लय भारी दिसन. पण येऊ महागारी. तिथं मेट्रो पण चांगली फास्ट आहे. आपण उद्याच्याला बघू मेट्रो कनेक्शन कुठून कुठंवर आहे. पोर्टपर्यंत जात असलं तर आपण ह्यानेच जाऊ. आता इथं काहीतरी ॲप घ्यावं लागेल, एखाद्या मेट्रोची बघावं लागेल, इन्क्वायरी करून कोणाकडून तरी. असंच चालू आहे माझा दिवस. तिकडं विचार तिकडं विचार सगळं करावं लागते. मित्रांनो हॉस्टेलवर आलो आहे, पण इतकं कंजेक्टेड हॉस्टेल आहे का नाही नावच काढायचं नाही. तुम्हाला दाखवता हे बघा, इकडं दोन इकडं दोन. एवढाच एरिया आपल्याला, फक्त एवढा हे जे मधला एरिया दिसतोय का तेवढंच आपल्याला इकडे तिकडे जायला. काय करायचं आपल्याला, फक्त एक नाईट तर काढायची. आता थोडं आवरून खाली जायचं आपल्याला, मस्त जेवण करायचं. लॉकरमध्ये सामान वगैरे ठेवायची गरज नाही, आता कोण नाही सध्याला तर इथंच ठेवतो. फक्त मेन ठेवतो आपलं पॉवर बँक वगैरे, हे चार्जर ते बॅगमध्ये टाकून दुसऱ्या. लय गर्दीकडे शहरात. आता निघलोय बाहेर, थोडा फ्रेश वगैरे झालोय मस्त असं. आता म्हणलं थोडं एक्सप्लोअर करावा, लुलू मॉलला जावं म्हणलं जरा. 1-2 तास लुलू मॉलमध्ये घालवणार आहे. स्पोर्ट बाईक चालय ना आधीच, अरे वेगळीच आहे इलेक्ट्रिक बाईक. पहिलं थोडं खाऊन घेतो, जरा भूक लागली का झाली. परत रात्रीच्याला फुल जेवण करा येईल. तरी प्रोटेस्ट चालू वाटतं. फक्त ट्रॅफिक बघा मित्रांनो, क्रॉस करायचा रस्ता पण जागाच भेटाना. आता थांबा ना, ट्रॅफिक रेड लाईट लागल्यावरच. आता आपण जे हॉस्टेल बुक केलं आहे का ते फक्त 300 रुपयाचं केलं आहे बघा. आता आलो आहे खायला मोमोज. बघू कसं लागतं कसे नाही. मस्त मोमोज खाऊन मग लुलू मॉलला जरा एनर्जी फिरायला थोडी. आता लुलू मॉलमध्ये आलो आहे बघा. आता लुलू मॉलचा व्ह्यू दाखवतो. व्ह्यू नाही म्हणायचं, व्ह्यू मॉल आपलं ते लुलू मॉल दाखवतो तुम्हाला. आता जेवढा तेवढा फिरायचं, राहिलेला बाकीचा राहून द्यायचा. मला थोडा बेल्ट आणि ते घ्यायचं. बघू तुम्हाला प्राइजेस दाखवतो लुलू मॉलमधले. कनेक्शन आणि हे पण सोबतच आहे. इकडं मेट्रो आहे आणि इकडं लुलू मॉल आहे. काय भारी एंट्रन्स आहे राव मॉलकडे जाण्याची. आतमधनं लयच प्रीमियम मॉल असनकडे. काय दिसतंय राव, मला वाटत नाही लय वेळ मॉल फिरणं होईल मला. ब्रँडेड कपडे आपल्या अवकाशाच्या बाहेर. लय मोठा मॉल आहे राव, आतेच मोठा मॉल आहे. 2nd फ्लोअर पण आहे त्याचा. आपलं ट्रॅव्हलिंग बॅग्सचं दुकान आहे. रिबुक, तुम्हाला प्राइजेस बघायचे का ह्याचे. रिबुकच्या एका बुटाची प्राईस किती राहते. आणि इकडं ॲसिक्स जॉकी. वा ब्रँडेडच आहे सगळे. हे तर दुसरं ब्रँडशिवाय दुसरं काय दिसणारच नाही. ही फक्त एवढी चप्पलच 2200 रुपयाची. विचार करा बूट काय असं न्यू कलेक्शन. हे बघा हे रिबुकचा बूट आहे. 13,000 प्राईज आहे. 13,999. तुम्हाला एक बूट असं म्हणजे 1000च्या खाली दिसणार नाही असं वाटायला लागले मला तर. हाय का नाही ते पण मी पण बघतच आहे. ज्याच्याकडं लईच पैसा आहे का त्याने इथं यायला पाहिजे. किती पण खर्च करा मग सुट्टीच नाही. असं 2 मिनटात पैसा जिरतो इथं आले की. अरे 1000 आपलं 1000 कसं 4000 प्लसच आहे सगळं इथं. बुटांचे सगळं 4000 प्लस आहे. त्याच्या आतमध्ये काही नाहीच आहे. खाली पण एक फ्लोअर आहे. आपण डायरेक्ट 2nd फ्लोअरला आलो तर. तुम्हाला इथं ब्रँडशिवाय दुसरं काय दिसणारच नाही. हे बघा आता एकदम रिच परफ्यूम आहे दुकान. आता इथं तुम्हाला तर 1000-1200च्या आतमध्ये मी वाटत नाही, मला वाटत नाही परफ्यूम असतील म्हणून. इकडं पुमाचे ब्रँडेड. इथं प्राईस काय मेन्शन केलेलं नाही त्याच्यावर.
बघा ही एक जॅकेट आहे. काय प्राईस आहे ह्याची? 7,500. 7,500 रुपयाचं फक्त एकच आहे. मग काय आता म्हणा तरी काय. मी म्हणतो इथं सेटअप दुकान सेट करायला पण किती जास्त पैसे लागले असते ना. किती जरी फिरला का तरी संपा नाही गेले. आधीच मोठे आहे बाबा. तिकडे फूड कोर्ट आहे. एक तर बजेट ट्रॅव्हल आहे ना, आपण जर ह्याच्यात खर्च करायचं म्हणल्यावर सगळं पुढचं प्लॅनिंगच फुकन मग तर निम्यातच आपल्याला घरी जावं लागेल. जरा एवढ्यातच शॉपिंग विपिंग करायची म्हणलं तर आपण तर काय शॉपिंग करू शकत नाही. तुम्हाला दाखवतो हे बघा. आसूस मोबाईलची कंपनी नाही गेमिंग लॅपटॉप गेमिंग ह्याचं ही आपल्यासाठी काय लय गरज नाही लॅपटॉपची. ज्यावेळेस लॅपटॉप कावं लागेल आपल्याला, ज्यावेळेस आपण प्रो एडिटर होतो ना, ज्यावेळेस आपला यूट्यूब चॅनल लईच ग्रो होईल त्यावेळेस घेऊ आपण पण एक मस्त असं लॅपटॉप. इकडं सगळं गेमिंग लॅपटॉप आहेत. हे जे आहे ते एसर झालं, आसूस झालं, गेमिंग लॅपटॉप आहेत हे आपल्याला. आणि जर तुम्हाला शॉपिंगच करायची जर असेल ना तर तुम्ही कमीत कमी का लय नाही 50-60 हजार रुपये घेऊन यायचं आणि कचून शॉपिंग करून जायचं. फक्त आपले ॲक्सेसरीज बरं का, म्हणजे कपडे झालं, परत आपलं राहायचं जेवढ्या वस्तू लागत तेवढ्याच गरजेच्या वस्तू तेवढ्याच फक्त, त्याच्या पलीकडे काहीच नाही. तरी पण तुम्हाला असा चंदन लागेल मोठा नावच काढायचं. आता आपण टी व्हीच्या सेक्शनमध्ये आलो होतो. काय स्क्रीन मोठ्यालाच राव. एखादं पिक्चर बघायचं म्हणलं मूवी बघायला कसलं मस्त दिसेन वगैरे. तर हे सगळं पूर्ण सोनीचे ब्रँडेड JBL सोनी झालं, सेल्फिडो, मार्शमेलो, मार्शहॉल, लय मोठे ब्रँडेड वस्तू ते इथं. पूर्ण साऊंड सिस्टम पण पूर्ण ब्रँडेड आहे. आणि हे टी व्ही सेक्शन गुगल TVचे, पॅनासॉनिकचे ते टी व्ही पूर्ण. इकडं LGची स्क्रीन. हे बघा, तुम्हाला जेवढ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या आहेत ना तेवढ्या सगळ्या कंपन्या तुम्हाला इथं दिसतील. सगळ्या म्हणजे A to Z. एखादी मिस असेल पण आता मला पण सांगता येणार नाही किती असते आणि किती नाही, पण बघून तर इतके वाटतात की नावच काढायचं नाही. तर मॅकबुकचं 35 आवर्स बॅटरी लाईफ आहे याची. त्याची प्राईस बघायला गेलं तर 1999 रुपयाचे फक्त एक पॉवर बँक आहे. तुम्ही ह्याच्यावरूनच अंदाजा लावा किती महाग असू शकते. बाई हे कवर कितीला असायला बसलं हे का. अरे ह्याची प्राईस 799 रुपये. ह्याची किती प्राईस? सगळे 799च आहेत, ब्रँडेडच आहेत. एक साधं नाही. मी आजपर्यंत सुपर मार्केट बघितलं आहे, पण ही लुलू हायपर मार्केट म्हणून आहे. नवीनच बघितलं आहे आज काहीतरी. सुपर मार्केट ही प्रत्येक मॉलला, प्रत्येक डीमार्टला ह्याला लिहिलेलं असतं, पण हे डायरेक्ट लुलू मॉल, लुलू हायपर मॉल म्हणजे हायपर मार्केट. एक कोण घेतो कडे खायला मस्त असा. कोण घेतलाय बरं का, काय भारी लागतोय म्हणता. 55 रुपयाचा आहे. इतकाच भारी का, मस्त लागतोय. आपण आता सगळ्याच गोष्टीच्या प्राईस तर जाऊ शकत नाही, मग तर व्हिडिओ इतका लॉंग होईल की नावच काढायचं नाही. मग तुम्हालाच बोर होतं परत व्हिडिओ बघायला, लय पण लॉंग वाटत नाही व्यवस्थित. तर आता काय करू, आपण इथंच थांबू आणि भेटू आता उद्याच्याला. डायरेक्ट उद्याच्याला आपल्याला कोचीवरून आलापेला जायचं आहे, म्हणजेच आलापोजाला. जर तुम्हाला नाही गेलं तर कोची फिरवल, आणि कोची जर नाही फिरणं झालं तर आलापोजाला जाऊ. आणि आपलं आता इथंच थांबू. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला बाय बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.